पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी, तू पुढे ये आणि गृहप्रवेश कर। थांब सारंग, तू असं काहीही करणार नाहीयेस हा? गावदादांचा आदेश मोडू नका हो सासूबाई। अगे म्हातारे, कळतंय का तुला तू काय करतेस? त्यांच्या एवढं कुणालाच कळलेलं नाहीये। आजी, तुम्ही करा गृहप्रवेश। तू जर एक पाऊल जरी पुढे हलीस ना तर याद राख। मुक्ता, तू पुढे हो। आता मी पण बघतोच की कोण अडवतंय। हे मुक्ता संबळवाली, तुला खूप आनंद होत असेल ना आम्हा भावा बहिणींना असं भांडताना बघताना? सारंग, नको त्या मुलीच्या नादी लागलास रे तू। अरे बघ हिच्याकडे, संबळाशिवाय काय आहे? काय लायकी काय हिची? संबळ हा अभिमान आहे, आई कला, आई ओळख आहे हा संबळ। माई लायकी इथला कुणालाच नाही कळणार। आई भवानीकडे मिरवायला तलवार आहे, महादेवकडे मिरवायला डमरू आहे, बजरंग बलीकडे गदा आहे आणि सरस्वतीकडे वीणा आहे। तसंच अशा मुक्ताकडे मिरवायला मावा संबळ आहे। याचा नाद देवांना माणसांच्या अंगात घुसून नाचायला लावतो। याची तडतड चांगल्याला वाईटाविरुद्ध गोंधळ घालायला लावतो। ती बोलते, इथे उभं राहिल्यापासून ती आई मायाकडे अपेक्षाने पाहतीये। तिची मुक्ता संबळ कधी वाजवण तिची वाट पाहते। आज मी माया आईसाठी वाजवणार। ती आमच्या लग्नाच्या आनंदात नक्की नाचणार। मी तर म्हणते तुम्ही पण नाचा, मन मोकळं होऊन नाचा। कुणाच्या तरी भीतीनं दाबून राहिलेल्या इच्छा, साचून ठेवलेला आनंद त्या संबळाच्या तालावर उधळून लावा। हे अति होतंय। हे नाचणाऱ्यांचं घर नाहीये, घरंदाज बायकांचं घर आहे। नाचणारे राहत नाही तिथे। होय, पण त्या फक्त रावसाहेबांच्या तालावर नाचत्यात। अगे माझे हात बांधलेले आहेत ना, ते बांधलेले राहू देत। जे काय आपल्या तुटकं मुटकं नातं राहिलंय ना ते मला विसरायला लावू नकोस। बस, ना ही मुलगी या घरात सून म्हणून येणार आणि ना हिचा गृहप्रवेश होणार।
रेणुका रेणुका खूप चुकीचं केलंस ना तू. काय चूक आणि काय बरोबर त्याच होऊनच जाऊ दे. तुला कोण हवंय आणि कोण नकोय ना ते तू आत्ताच ठरव. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? काय अगं रेणुका बाकीचं काहीच बोलू नकोस. एका शब्दात उत्तर द्या. बोल. मुक्ता 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 मुक्ता. तू हिच्यासाठी मला आयुष्यातून दूर केलंय. मुक्ता माझ्यासाठी तिचं घर, तिची नाती सोडून आली. तुझ्याकडे खूप नाती आहेत का? तुला जपायला माणसं आहेत, पण मुक्तासाठी फक्त मीच आहे. आणि तू हे पण लक्षात ठेव, हे जे तू मला करायला लावलेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. पण यामुळेच मला माझा खरा भाऊ समजला. संबळवाली मुक्ता, तुझं खूप खूप अभिनंदन. या घरात पाऊल ठेवलंस आणि सगळ्यात प्रेमळ नातं तोडून टाकलं. रेणुका मी तुझ्यासोबत हिला कधीच इमॅजिन करू शकत नाही सारंग. ही जरी या घरात आली ना तरी मी माझी जागा, मला दिलेले सुनेचे अधिकार सोडणार नाहीये. आणि त्यासाठी मी लढणारच. आर्या, काय झालंय देवा? आजी तू पुढे ये आणि तुला जे वाटतंय ना ते कर. करणारच आहे. आता फक्त तिनं थाळी फेकली आहे, ती माझी जिद्द नाही फेकू शकत. हाँ बोल. दादा, सारंगने त्या मुक्तासाठी माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडलेत. काय? हो, काल आलेल्या मुलीसाठी तो सगळ्या बहिणीला सोडायला तयार झालाय. मी त्याला म्हणाले की तुला आमच्या दोघीत कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल, तर तो म्हणाला की तू आधी रडू नकोस, शांत हो बघू, शांत होतो. दादा, त्या मुक्ताने ना आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आज तिने सारंगला तोडले, उद्या ती आपल्या सगळ्यांना त्याच्यापासून तोडेल. दादा, ती आपलं घर उद्ध्वस्त करेल बघा तुम्ही. रावसाहेब नगरकरांचं घर उद्ध्वस्त करायला ते पत्त्याचं नाहीये. कोणी का मुक्ता नावाच्या झुळकी बरोबर ती उद्ध्वस्त होईल.
उद्ध्वस्त तर आता मुक्ता होणार आहे. तर नको काळजी करूस. हे बघ, मी तिथे पोचतोच आहे, तू जरा शांत राहा दे. प्लीज लवकर या तुम्ही दादा, मी वाट बघतीये. हो, येतोय. हा, शांत राहा. आई हे बघ, दादा आता येत असेल, त्याचा आधीच तुझ्यावर राग आहे. तू जर या दोघांचा गृहप्रवेश केला हे त्याला कळलं ना, तर तुझं काय होईल ना, हा विचार कर. खरं सांगू का, माझा या गृहप्रवेशाला विरोध नाहीच आहे. काय तू काही कर किंवा नको करू, पण तुझ्या ह्या बोलण्याने मला मात्र फार बरं वाटलं. त्याचं काय, मुक्ताचा गृहप्रवेश झाल्यामुळे रावदादांना खूप राग येणार आहे आणि ते आता सारंगवर राग धरतील, म्हणजे घरात फूट. अच्छा, म्हणून तुझं त्याला ते हे आहे होय पाठिंबा. तरी म्हणलं त्याचं ते हे शेपूट असं सरळ कसं काय झालं कुत्र्याचं? हा, अरे तेव्हा सारंग, अरे दादा येईपर्यंत थांब ना. अरे त्याने तुला जन्म दिलाय रे. हे बघ, त्यांच्या आशीर्वादाने आणि मर्जीने करशील ना तर आयुष्यभर सुखी राहशील. आत्या, त्यांचे आशीर्वाद असते ना तर आम्हाला असं लपून छपून यावं लागलं नसतं. आणि मला हे चांगलंच माहिती, तू इथे मला पाठिंबा द्यायला आली नाहीयेस. कारण तसं असतं ना तर दत्ता मामा दादांबरोबर तिथे आले नसते. तुम्हाला जमत नसेल तर मागं व्हा, मी माझं आणि वैजंतीचं कर्तव्य पार पाडते. दादा, मी याआधी तुम्हाला असं कधी पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही रागात आहात पण तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख लपत नाहीये दादा. त्या पोरीमुळे तुम्हाला जो त्रास झालाय ना त्याचा बदला पण मी घेणारच आहे. दादा, आपण घरी गेलो ना, तुम्ही फक्त सारंगला सांभाळा. त्या पोरीला तोपर्यंत मी संपवतोच. असलं आपल्याला काहीही करता येणार नाहीये. पत्रकारांनी काय प्रश्न विचारले माहितीये ना? बाजार समितीची निवडणूक आली आहे म्हणून असला निर्णय घेतलात का? विचारलं ना. ते मुक्ताला जर काही झालं ना तर सगळा संशय आपल्यावरती येईल. निवडणूक राहिली बाजूला, वरिष्ठ आपल्याला हाकलून देतील. कळलं? या दोन पोरांनी पत्रकारांना बोलवून फार मोठी चाल खेळली. शांतपणे त्याला सामोरं गेलं पाहिजे. रणांगणावरची लढाई त्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आणली. पहिली चाल ते खेळलेत, पुढची चाल मी काय खेळतो ते बघच तो. या माग पलंडून आते. या 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 आता सारंग, लेकरं कुक्काचं पाणी त्या रेणुकून फेकून दिलं र. ते आणायचं राहिलंय.
शाबास रे लेकरा. तुझ्या पायगुणानं द्वेष जळू दे. नगरकरांच्या घरात तुझ्या पावलाचा ठसा कायमचा उमटू दे. अरे देवा. सारंग, अरे तू फक्त या घरात सून नाही आणलीस, तर मर्दपणा गाजवून बायांचा छळ केलेल्या समद्या नगरकरांच्या पूर्वजांच्या पिढ्यानपिढ्या या पापातून मुक्त केल्यास र. तू फक्त जन्मदात्री नाहीस, तर तू जन्माचं सार्थक करणारी आहेस. ह्या माझ्या तळहातावर नाही, तर माझ्या सर्वस्वावर तुझ्या पावलाचा म्हणजेच तुझ्या अस्तित्वाचा ठसा कायमचा उमटू दे. अरे बाईवर हक्क गाजवणं म्हणजे मर्दपणा नव्हा, तर त्या बाईला माणूस म्हणून जगण्याची मोकळीक देणं हा खरा मर्दपणा. आणि ते तू आज करून दाखवलंस. तिचं काय करू? वा, कोणत्याच स्त्रीला गृहप्रवेशाचा असा हा मिळाला नसेल अनुभव. मुक्ता वहिनी नशीब घेऊन आलीये आपलं नशीब बदलण्यासाठी. मुक्ता, यशस्वी. आजी, तुम्ही काय आहात? तुम्ही काय आहात हे कुठलाच कसं नाही कळलं. अगं पाया काय पडतेस? तुझी जागा पायात नाही, इथं काळजात आहे. राव दादा आले.